हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. ग्रंथराज दासबोधामधल्या 5व्या दशकातल्या 9व्या समासाकडं आपण आता जाणार आहोत. 9व्या समासामध्ये साधक निरूपण समर्थाने सांगितलेलं आहे. साधक म्हणजे मुमुक्षू, साधना करणारा तो साधक. मग तो कशाची साधना करतो? आत्मज्ञान मिळवण्यासाठी जी साधना करावी लागते ती साधना तो करतो. आणि अशा साधना करणाऱ्या माणसाला साधक किंवा मुमुक्षू असं म्हणतात. साध्य काय आहे? आत्मज्ञान आहे. साधन काय आहे? तपश्चर्या, ध्यान, धारणा, सत्संग, गुरुउपदेश. आणि हे साधणारा कोण आहे? साधक आहे. साधकाचं पहिलं लक्षण असं सांगितलेलं आहे की एवढे दिवस जो मनुष्य मी देह आहे असं म्हणत होता तो आता मी आत्माच आहे असं म्हणायला लागलेला आहे. हा सगळ्यात मोठा बदल सर्वसामान्य माणूस आणि साधक यामध्ये असतो. मांगा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन, आता परिसा सावधान साधक तो कैसा. अवगुणांचा करुणी त्याग, जेणे धरिले सत्संग, तयासी बोली जे मग साधक ऐसा. जो संतांशी शरण गेला, संतजने अविश्वासला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारण करी साधन, या नाव साधक. धरी श्रवणाची घडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, त्या नाव साधक. आता तुम्हाला साधक असं कधी लोक म्हणतील सगळेजण, किंवा लोक म्हणावेत म्हणून आपण साधना करत नाही. आपल्याला आत्मज्ञान पाहिजे आहे, आपल्याला मोक्ष पाहिजे आहे म्हणून आपण साधन करतो आहोत. मग या साधकांची लक्षणं आणखी काय काय सांगतायत समर्थ? ज्याने अवगुणाचा त्याग केलेला आहे आणि सत्संग धरलेला आहे तो साधक. संतांना शरण गेलेला आहे आणि ज्याला संतांनी आपला म्हटलेला आहे तो साधक. जो आत्मज्ञानाचा उपदेश एकाग्र चित्ताने ग्रहण करतो आहे तो साधक. ज्याला तत्वमसी हे पटलेलं आहे. तत्वमसी म्हणजे काय? तद त्वम असी, तेच तू आहेस. जे तू शोधतो आहेस तेच तू आहेस. तुझे आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलासी. हा गूढ अर्थ आहे. आणि मग हा जो साधक आहे त्याला संतांची संगत मिळालेली आहे, शास्त्र प्रचिती आलेली आहे, गुरु प्रचिती आलेली आहे, आत्मप्रचिती आलेली आहे. संतांच्या संगतीत सगळे हे अनुभव येत असतात. म्हणून संतांची संगती मनोमार्गगती, आकळावा तू पथ्थी तेणे पंथी. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, संतांच्या संगतीमध्ये शास्त्र समजतं, गुरुपदेश मिळतो आणि आत्मप्रचितीचा अनुभव मिळतो.
संतांपर्यंत कशाला जायला पाहिजे महाराज? वारकरी जेव्हा बेभान होऊन नाचत असतात, लोळत असतात, मांडी घालून त्यांचे खेळ निरनिराळे चालत असतात, त्यावेळेला ते काय असतात? अद्वैत झालेले असतात विठ्ठलाच्या पाशी. काय खेळतात महाराज. 80-80 वर्षाचे म्हातारे फुगड्या खेळतात, नाचतात, भजन म्हणतात, तल्लीन होतात, पखवाजणी दुमदुमून जाणारं सगळं आसमंत असतं. देहभान विसरणारे असतात. हीच आत्मप्रचिती असते. त्याला शास्त्र ते शिकलेलेच असतात असं नाही, परंतु ते आत्मप्रचितीमध्ये तितके तल्लीन होतात. त्यांच्या दृष्टीने शास्त्र म्हणजे ज्ञानेश्वरी, त्यांच्या दृष्टीने शास्त्र म्हणजे नामदेव महाराजांचे अभंग, त्यांच्या दृष्टीने शास्त्र म्हणजे तुकारामांची गाथा, संतांचे अभंग, हेच त्यांच्या दृष्टीने शास्त्र आहे. चोखामेळा महाराज म्हणतात, आम्हा नकळे ज्ञान, नकळे वेदांत वचन, नकळे आम्हा. आम्हाला हे काय कळत नाही. आगम म्हणजे काय, निगम म्हणजे काय, आम्हाला काय कळतं? मराठीत लिहिलेलं संतांचं साहित्य आम्हाला कळतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळामध्ये प्रचंड विरोध झालेला असताना सुद्धा भगवद्गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी मराठीतच लिहिली. मराठीतच लिहिणार म्हणाले. विचार करा, ज्ञानेश्वरी जर तयार झाली नसती तर भगवद्गीतेचा गूढार्थ किती लोकांना कळला असता. ज्यांना संस्कृत येते त्यांनाच फक्त कळला असता. ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः अभ्यास करून 900 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. ती जर लिहिली नसती, आज जागोजागी ज्ञानेश्वरीची पारायण होतात. सर्वसामान्य माणसं जो जेमतेम अक्षर ज्ञान शिकलेला आहे, 4थी पास आहे, त्याला ज्ञानेश्वरी कळायला लागली, त्याला भगवद्गीतेतलं मर्म कळायला लागलं. ही केवळ ज्ञानेश्वर माऊलींची कृपा आहे. ते विष्णू स्वरूपच आहेत, अवतारच आहेत ते, त्याच्याशिवाय असं होणं शक्य नाही. ऐशी अक्षरे मेळवीन असं लिहीन की सर्वसामान्य माणसाला भगवद्गीता कळाली पाहिजे. आज वारकरी संप्रदायात गेलेल्या लोकांचा किती लाभ झालेला आहे. त्यांनी व्यसनं सोडलेली आहेत, त्यांनी षड्रिपू सोडलेले आहेत. ते आपलं कर्तव्य करतात आणि आषाढी कार्तिकीची वाट बघत आयुष्य घालवतात. त्या आषाढी कार्तिकीच्या वारीमधल्या एक एक क्षणाची ते आठवण त्यांना वर्षभर पुरते. वारीमध्ये असं झालं, वारीमध्ये तसं झालं, तो अश्व जो असतो घोडा, त्याचं रिंगण, संतांची मांदियाळी, पखवाजाचा आवाज, टाळ, मृदुंग, जयघोष, ह्याच्यावर त्यांचं वर्ष जातं महाराज. सगळी दुःख विसरतात ते. आषाढी झाली की कार्तिकीची वाट बघतात, कार्तिकी झाली की पुन्हा आषाढीची वाट बघतात. कुठं जेवतात, कुठं खातात, कुठं झोपतात. आणि हेच आत्मस्वरूप आहे. एसी मध्ये राहून मऊ मऊ बिछाण्यामध्ये झोपून सुगंध पसरून छानपैकी मंद कॅसेट लावून आत्मज्ञान कळत नसतं. कष्ट घेतल्याशिवाय आत्मज्ञान कळत नाही. मी आत्मस्वरूप आहे हे सांगायला देहबुद्धी सोडलेलीच असते त्यांनी, साधकाने. आणि मग जी संतांची उत्तम लक्षणं असतात, ती लक्षणं स्वतःच्या अंगी यावीत म्हणून तो प्रयत्न करायला लागतो.
संतांची संगती मिळाल्यानंतर एकाच दिवसात तो संत होऊ शकत नाही, त्याला वेळ जावा लागतो. नारदाने वाल्याला उपदेश केला, उपदेश करून निघून गेले ते. आणि काही वर्षानंतर जेव्हा नारद पुन्हा तिथे आले, याचा अर्थ काय होतो? नारदांना काय गरज होती पुन्हा तिथे यायची? काय सांगितलं, केला केला, नाही केला नाही केला. पण खरे संत, खरे साधू, खरे महर्षी असे नसतात महाराज. ते फॉलोअप घेत असतात. आजच्या भाषेत आपण ज्या भक्ताला उपदेश केलेला आहे तो तो नीट पाळतोय की नाही. दुसऱ्यांदा जेव्हा नारद वाल्याला भेटायला आले तेव्हा वाल्याच्या अंगावर वीतभर वारूळ चढलं होतं. नारदांनी ते काढलं. तेजपुंज दिसायला लागला एकेकाळचा दरोडेखोर. वाल्मिकींनी नारदांना साष्टांग नमस्कार घातला. म्हणाले, महर्षी तुम्ही मला भेटला नसतात तर माझं काय झालं असतं. आता मी काय करू? नारद म्हणाले, रामायण लिही. वाल्मिकी मनात गेलेत, शांत बसलेले आहेत. रामायण कुठून सुरुवात करावी, कुठल्या छंदात लिहावं विचार करायला लागलेले आहेत. त्याच वेळेला एका क्रौंच पक्षाचा वध केलेला आहे एका पारध्याने, आणि त्यावेळेला वाल्मिकींना या विश्वातली पहिली कविता सुचलेली आहे अनुष्टुप छंदातली. मा निषाद प्रतिष्ठातुम तमगम शाश्वती समहा. हे पारध्या, तू एका निष्पाप क्रौंच वधाला मारलेला आहेस, त्यामुळं यापुढं पारधी ही जमात जी आहे तिला कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही. कधीही ती जमात प्रतिष्ठा प्राप्त करून घेऊ शकणार नाही, असं वाल्मिकीने त्या पारध्याला शाप दिला होता. आणि तो अनुष्टुप छंद, आणि रामायण हे अनुष्टुप छंदात लिहिलं गेलं. संतांच्या संगतीने कशाचं काय होऊ शकतं बघा. व्यास महर्षी अनेक पुराण त्यांनी लिहिली, आणि तमसा नदीवरती ते उदास होऊन बसले. देवर्षी नारद तिथं आलेले आहेत. नारदाने विचारलेलं आहे त्यांना, व्यास महर्षी तुम्ही असे का बसलात? व्यास महर्षी म्हणाले, मी एवढं वेदांचं संकलन केलं, महाभारतासारखा ग्रंथ लिहिला, पुराण लिहिली, पण तरी सुद्धा माझ्या मनाचं समाधान होत नाहीये. काय करू मी? मला अजून असं आपण काहीतरी पूर्णत्वाने लिहिलेलं आहे, किंवा लिहिल्यानंतर लेखकाला जेव्हा एक प्रकारचं समाधान मिळतं, ही आपली जी क्रिएटिव्हिटी आहे तिचं सार्थक झालं पाहिजे असं वाटतं. ते मला वाटत नाही. नारद म्हणाले, व्यास महर्षी तुम्ही आतापर्यंत पुराण लिहिली, ठीक आहे, चांगली लिहिली आहेत, त्याबद्दल काय वाद नाही. परंतु तुम्ही भगवंताचे अवतार, भगवंताचा पराक्रम, भगवंताच्या लीला, भगवंताची आभरण, भगवंताची शस्त्रास्त्र, भगवंताचा उपदेश, यावर एखादं पुराण लिहिलंय? व्यास महर्षी म्हणाले, नाही लिहिलं. ते लिहा, तेव्हाच तुमचं समाधान होईल. मग त्याने भागवत महापुराण लिहिलं, की ज्याच्या प्रत्येक शब्दामध्ये
वाङ्मय मूर्ती आहे. वाङ्मयाच्या रूपाने आपलं तेज स्थापित केलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने. आणि हा जो सगळा उपदेश आहे तो उपदेश ग्रहण करणारा तो साधक असतो. त्याच्यातला मी निघून गेलेला असतो. स्वतःचा पराक्रम, स्वतःची कीर्ती, स्वतःचं धैर्य, स्वतःचं वैभव हे सगळं तो विसरून गेलेला असतो. आता माझं काहीही राहिलेलं नाही. पण असंही नाही की तो मृत्यूची वाट बघतोय. त्याला साधक म्हणत नाहीत. देहबुद्धीतून आत्मबुद्धीत आला हे ठीक आहे, म्हणून तो काही मला मृत्यू येऊ दे असं म्हणत नाही. त्याला जगायचंच आहे अजून. कशासाठी जगायचं आहे हे त्याला कळलेलं आहे. पण सर्वसामान्य माणूस कशासाठी जगतो? मला नातू होऊ दे, त्या नातवाचं तोंड एकदा बघीन म्हणतो, मग नातवाचं लगीन, मग पण तू, मग मला सोन्याची फुलं उधळायची. एका पुढं एक, एका पुढं एक त्याचं चाललेलंच असतं. साधक काय करतो? जेव्हा मरण येईल तेव्हा येईल, बघू, तोपर्यंत मी सत्संग करीन, तोपर्यंत मी सगळ्या वाईट गुणांचा त्याग करीन, शास्त्रार्थ करीन, संतांचा उपदेश मनामध्ये साठवून ठेवीन, भयमुक्त जीवन जगीन. कारण भयमुक्त जीवन असणार आहे त्याचं. कशाचं भय असणार आहे त्याला? भय कुणाला असतं? ज्याच्या जवळ चोरण्यासारखं काहीतरी असतं त्याला भय असतं. आता या साधकाजवळ एक पंचा आणि एक छाटी, फार तर एक कमंडलो, ह्याच्यापेक्षा काय असणार आहे? त्याला कसलं भय? चोरांचं भय नाही, हिंस्र प्राण्यांचं भय नाही, परमेश्वर रक्षण करणार आहेच. काय जर असं खाणं पिणं असतं, ते संतांबरोबर कुठं जातील तिथे जातो, जेवढं आवश्यक आहे तेवढंच खातो, नाहीतर रानावनातली कंदमुळं फळं खाऊन राहतो. तो साधक धर्म म्हणजे काय असा विचार करत असताना बाकीच्या जाती धर्माला तुच्छ समजत नाही. सगळ्या प्रकारच्या वृत्ती ह्या आत्मज्ञानाकडेच वळवतो तो. आपल्या शरीरातला क्रम कसा आहे बघा. जेव्हा हा साधक वृत्तीला आतमध्ये वळवतो तेव्हा अन्नमय कोशातून बाहेर येतो. अन्नमय कोशातून बाहेरून प्राणमय कोशात जातो. प्राणमय कोशातून बाहेर जाऊन मनोमय कोशात जातो. मनोमय कोशातून बाहेर येऊन विज्ञानमय कोशामध्ये तो स्थिर होतो.
आपल्या शरीरामध्ये 4 प्रकारचे कोश मानलेले आहेत. सगळ्यात आतला जो आहे तो विज्ञानमय कोश आहे. आणि त्याच्याही आतला आहे तो आनंदमय कोश आहे. म्हणजे सगळ्यात आतला कुठला आहे? आनंदमय कोश आहे. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश आहे. नंतर प्राणमय कोश आहे त्याच्या बाहेर. प्राणमय कोशाच्या बाहेर मनोमय कोश आहे आणि त्याच्या बाहेर अन्नमय कोश आहे. मग बाहेरून आत येताना क्रम कसा लागतो? अगोदर अन्नमय कोश पार करावा लागतो, नंतर प्राणमय कोश, नंतर मनोमय कोश, नंतर विज्ञानमय कोश आणि शेवटी आनंदमय कोशामध्ये तो स्थिर होतो. देहबुद्धी असलेला माणूस फक्त अन्नमय कोश आणि मनोमय कोश इथपर्यंतच असतो. परंतु हा आता इतका डीप गेलेला आहे, खोलवर गेलेला आहे की तो फक्त आनंदमय कोशामध्येच राहतो. समर्थांनी साधकाला अभ्यास, कष्ट आणि प्रयत्न हे करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं साधक जो असतो तो पहिल्यांदा भ्रम सगळे नष्ट करून घेतो, स्वाधीनतेवर जगतो, साधन मार्गामध्ये अभ्यासाची सोबत घेतो, अभ्यासाबद्दलच उद्योग आणि कष्ट करतो, आपल्याबरोबर उत्तम सहचारी ठेवतो. म्हणजे ज्याला साधक व्हायचे असाच उगीच लोकांना दाखवण्यासाठी साधक होणारा असा मित्र तो करत नाही. खरोखरी जो साधक आहे त्याला तो मित्र करतो. आपण काहीतरी करतो याचा कर्तेपणाचा अभिमान सुद्धा तो बाजूला ठेवतो. संतांच्या उपदेशाचं सतत स्मरण करत असतो. अशा रीतीने तो साधक बनतो. आता या ठिकाणी 9वा समास संपलेला आहे. 10व्या समासामध्ये सिद्ध लक्षण सांगतात. ज्याने साधक ही अवस्था पूर्ण केलेली आहे आणि जो सिद्ध अवस्थेमध्ये गेलेला आहे त्याची लक्षणं सांगतात. या सिद्ध अवस्थेमध्ये सन्मार्ग जो जीवी धरी, अनमार्गाचा त्याग करी, संसारिका त्याग येणे प्रकार ऐसा. कुबुद्धी त्यागे विण नाही, सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाही ऐसे असे. प्रपंची वीट मानिला, मने विषयोत्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शनै शनै. साधकाची साधना पूर्ण झाल्यानंतर मनुष्य सिद्ध होतो. मग हा सिद्ध झाला आहे हे ओळखायचं कसं? त्याच्याजवळ संशयरहित असं निश्चयात्मक ज्ञान असतं,
आत्मज्ञान असतं. त्याच्या वासना निःशेष झालेल्या असतात. तो निर्भय आणि स्वानंदात जगत असतो. स्वानंदात नाचणं म्हणजे नक्की काय? नामदेव महाराज म्हणतात, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ मला समोर उंबऱ्यात दिसायला लागलाय. सर्वसामान्य माणूस काय करेल? ते काळाला रिक्वेस्ट करेल, ए बाबा नको ना, आता येऊ नको ना, एक 5 वर्ष जाऊ देत ना बाबा, मला नातवच तोंड बघू दे ना. पण नामदेव महाराज म्हणतात काय नाही, आम्ही आनंदे नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ. दिसतोय मला काळ, तो नामदेव महाराजांना दिसणारच, तुम्हाला आम्हाला दिसणार नाही. यमदूत दिसणार तर ना. मरण दारात आलं तेव्हा मी म्हणालो, ये तुला 100 वर्ष आयुष्य आहे. मरण म्हणाला, अरे काय हा मनुष्य आहे. चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आहे, माझी नाही आहे. म्हणजे इतका तो सिद्ध मनुष्य निर्भय बनलेला आहे. आम्ही आनंदे नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ. टाळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे. दक्षिण ही मृत्यूची दिशा आहे, तिकडं टाळ मृदुंग वाजतो आणि पश्चिमेकडे गाणं गात. घेऊन जाणार आहे ते घेऊन जाऊ दे, मला काय, माझं थोडाच आहे देह. कैकाडी महाराजांच्या मठामध्ये पंढरपूरला 2 ओळी लिहिलेल्या आहेत. कैकाडी महाराजांचा तरुण मुलगा अचानक मृत्युमुखी पडलेला आहे, आणि मग महाराजांना कोणीतरी सांगायला येतो की महाराज, तुमचा मुलगा असा गेला, देवाघरी गेला. कैकाडी महाराज त्याला म्हणतात, अरे ज्याचे होते त्याने नेले, त्यात तुझ्या बापाचे काय गेले. काय विरक्ती महाराज. ही अवस्था फक्त सिद्धालाच येऊ शकते. कोणती तरी सिद्धता असावी लागते, त्याच्याशिवाय ही अवस्था येऊ शकत नाही. बालगंधर्वांचं एक नाटक चाललं होतं. त्या काळात 4-4 अंकी नाटकं असायची. त्यांचाही मुलगा अचानक वारला. पहिला अंक झाल्यावर कोणीतरी त्यांना सांगायला आलं की बालगंधर्व, मला वाईट वाटतं सांगायला, पण आपल्या मुलगा गेलाय. बालगंधर्व म्हणाले, ठीक आहे. नंतर 3 अंक केले त्यांनी, लक्षात घ्या. त्यावेळेला ते स्वतः गायचे संगीत नाटक होतं. तर कुठलं नाटक मला एवढं आठवत नाही, पण असेल कुठलं तरी, स्वयंवर, मानापमान, शाकुंतल, कुठलं तरी असेल. अत्यंत समरसून केले 3 अंक. नेहमीप्रमाणे टाळ्या घेतल्या, सगळं झालं, आणि नंतर ते नाटक संपल्यानंतर त्यांनी शोक व्यक्त करायला सुरुवात केली. कसे केले असतील महाराज 3 अंक? साक्षात पोटचा पोर गेलेला आहे आणि नंतर त्यांनी 3 अंक केले. ही अभिनयातली सिद्धता आहे.
गाण्यातली सिद्धता आहे. एवढ्या लांब लांबून मायबाप प्रेक्षक आलेले आहेत आणि त्यांना मी त्यांचा निराश करून त्यांना पाठवू परत? गेला मुलगा, गेला, संपलं त्याचं. आता काय? तशी ही सिद्धता जी आहे, हे सिद्ध लक्षण आहे. ती त्यागी वृत्तीमधूनच येते. त्याग केल्याशिवाय कोणीही साधक बनू शकत नाही. ज्ञानाबद्दल कोणताही संशय राहत नाही. संशयात्मा विनश्यती, असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आत्मसाक्षात्कार एकदा झाला की संशयरहित असा सिद्ध बनतो. म्हणून निस्संदेह असतो तोच सिद्ध होय. साधकाशी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती, या कारणे निस्संदेह श्रुती साधू ओळखावा. निसंशय असं परमज्ञान, परमार्थाचं ज्ञान ज्याला मिळालेलं आहे तो सिद्ध होतो आणि नंतर मग तो प्रसिद्ध होतो. अशा रीतीने सिद्ध लक्षणं सांगितलेली आहेत. थोडी आपण उद्या बघूया उरलेली. आज मी इथंच थांबतो. ज्यांना सबस्क्राईब करायचं आहे त्याने करावं, नाहीतर ज्याची त्याची मर्जी. जय जय रघुवीर समर्थ.